मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी खासदारांमध्ये बैठक झाली। उद्धव ठाकरेंचे खासदार आमदार त्यांच्याकडे काही दिवसांसाठीच आहे असा दावा आता मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे। सभेचं अधिवेशन असलं की आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब दिल्लीत येतच असतात। उद्या आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की माननीय शिवसेना नेते संजय राऊत साहेब यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन दिल्लीत होतंय, भाषांतर होते त्याचं इंग्रजी आणि हिंदीमध्ये। त्या कार्यक्रमाला आदरणीय उद्धवजी येणार होते आणि नेमकं त्यांचा उद्या विधान परिषदेतील कार्यकाळ संपतो म्हणून सेंड ऑफ आहे, तेव्हा निरोप समारंभ आहे, त्यामुळे त्या कार्यक्रमाला ते येऊ शकणार नाही। आता ती भेट आमची राहिली म्हणून सर्व खासदार आम्ही आज त्यांना भेटायला इथं आलो। उद्धव ठाकरेंना तर माहिती त्यांचे खासदार त्यांच्याकडे टिकणार नाही, आमदार टिकणार नाहीत। जेव्हा जेव्हा असा उठाव होतो त्या टायमाला त्यांना ती जाग येते आणि ते अशा बैठका घेत असतात। परंतु आता मला वाटतं उबाठा गटाकडे त्यांचे खासदार काही दिवसापुरतेच आहेत, ते त्यांना जय महाराष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही। हट्ट केला असता तर कॅबिनेट मंत्री पदही मिळालं असतं। मी मुद्दाम राज्यमंत्रीपद घेतलं। गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। लोकसे साहेबांनंतर आज राज्यमंत्रीपद ह्या दापोली तालुक्याला मिळालेलं आहे। 50 वर्षानंतर 50 वर्षा प्रचंड मोठा कालावधी आहे आणि मग अर्थातच 50 वर्षाची उणीव काही लगेच 5 वर्षामध्ये भरून काढता येत नाही। त्याकरता अनेक योजना ह्या आपल्या ऑलरेडी कार्यरत आहेत, त्या राबवल्या गेल्या पाहिजेत ह्यासाठी प्रयत्न करतो। योगायोग चांगला आहे की राज्यमंत्रीपद कदाचित मी हट्ट धरला असतं तर कॅबिनेट देखील पद मिळालं असतं, पण मी आज पहिल्यांदा कदाचित बोलतो पण मी राज्यमंत्रीपद मागून घेतलं, कारण मला माहिती होतं कॅबिनेट मंत्रीपद मिळालं की एकच खाते येईल आणि कुठल्या खात्याला त्याची मला खात्री नव्हती। पण जर का राज्यमंत्रीपद आलं तर चांगली खाती आपल्याला मिळू शकते आणि त्या राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात आणि आपल्या कोकणात ओबीसींच्या भरोशावर सत्ता मिळून ओबीसींना विसरतात, जराही लाज महायुती सरकारला नाही असा संताप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला आहे। ओबीसीची जनगणना करणार म्हणून सांगितलं आणि तिथे कलमच नाही, म्हणजे ओबीसीला काय नाही देऊ शकत। मतासाठी डीएनए म्हणून सांगतात आणि मतं मिळून सत्तेत खुर्ची मिळाली की ओबीसीला विसरतात। आज अनेक प्रकारे ओबीसीवर अन्याय होत आहे। सरकारला या संदर्भात लाज वाटली पाहिजे की ओबीसी रस्त्यावर उतरून स्वतंत्र जनगणनेची मागणी करतो, पण ओबीसीच्या भरोशावर सत्ता मिळून हे ओबीसीला विसरतात, याची जराही लाज आणि खंत या सरकारला नाही। धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे। एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी, दीपक बोराडे यांचं गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। आता मागणी मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही, आंदोलक दीपक बोराडे यांनी आता निर्धार केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।